नमस्कार. बजेट 2017च्या या विशेष मुलाखतीच्या भागामध्ये आपलं स्वागत. आपल्याबरोबर केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर आहेत. प्रकाश जावडेकर, आपलं झी 24 तासच्या प्रेक्षकांतर्फे स्वागत. प्रकाश जावडेकर, स्वागत झी 24 तासच्या प्रेक्षकांतर्फे. प्रत्येक बजेट झी 24 तास प्रत्येक बजेट काहीतरी एक महत्त्वाचं आणि झी बोला बोला बोला. नाही, मला झी 24 तास आणि तुमच्याशी बोलायला नेहमीच आवडतं. आज बरेच दिवसांनी आपण बोलतोय, त्यामुळे आणखी आनंद आहे. याला आणखीन आनंदाची बाब म्हणजे सेन्सेक्सनी जोरदार उसळी घेतलेली आहे. वाहन क्षेत्रातल्या अनेक कंपन्यांनी आज प्रचंड मोठ्या प्रमाणावर शेअर भाव त्यांचा वधारलेला आहे. परंतु सुरुवात अनेक प्रश्न आहेत तुमच्याशी. वेळ अत्यंत कमी आहे, किमती आहे वेळ, मला कल्पना आहे. आपल्या विभागासाठी जो विभाग तरुण होत जाणाऱ्या भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा, किंवा भारताचं भविष्य ज्या विभागाच्या हातात आहे तो विभाग तुमच्याकडे आहे, त्या विभागाला मागच्या बजेटमध्ये काय दिलेलं होतं, या बजेटमध्ये काय मिळालंय, तुमच्या अपेक्षांची पूर्ती झाली का? बिलकुल. गेल्या वेळेला जवळजवळ 64,000 कोटी रुपयांची तरतूद होती. यावेळेला 70,000 कोटींची तरतूद आहे आणि पुरवणी अर्थसंकल्पातही आणखी पैसे मिळतात. पैशाची कमी नाही, कारण आम्ही राज्यांना आधीच मोठं डिव्हॅल्युएशन 2 लाख कोटी रुपयांचं केलं आहे. त्यामुळे आता फंडिंग पॅटर्न 75-25च्या ऐवजी 60-40 असं झालं आहे. त्यामुळे प्रत्यक्षात बजेटमध्ये 25% वाढ आहे असं गृहीत धरा. आणि त्यामुळे सगळ्या राज्यांनाही सहभागी करून घेऊ. चांगलं काम करणाऱ्याला जास्त पैसे आणि चांगलं काम न करणाऱ्यांना थोडे कमी पैसे, असं आमचं निश्चित धोरण असेल. त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिक्षणामध्ये 2 भाग नवे आलेत. पहिलं म्हणजे आम्ही एक नॅशनल टेस्टिंग इन्स्टिट्यूट तयार करतोय, कारण CBSE सध्या परीक्षा केंद्रच झालं. म्हणजे JEE परीक्षा असो त्यांनीच घ्यायची, नेट सेट सुद्धा त्यांनीच घ्यायची, बाकीच्या परीक्षा त्यांनीच घ्यायच्या, आणि नीट सुद्धा आली ती सुद्धा त्यांनीच घ्यायची. सगळ्या परीक्षा ते नीटपणे पार पडतात, म्हणून सगळ्याच परीक्षा त्यांच्या कळ्यात यायला लागल्या. म्हणून आता आम्ही वेगळं करतोय, एक नवी संस्था करतो. पण सगळ्यात महत्त्वाचा बदल आहे की गुणवत्तेमध्ये सुधार. प्राथमिक शिक्षणामध्ये 10 वर्षापूर्वी कायदा झाला, पण 10 वर्षामध्ये लर्निंग आउटकम्स म्हणजे प्रत्येक वर्षी परीक्षा रद्द केली, पण परीक्षा रद्द झाली, नापास होणार नाही, परंतु त्याचं प्रत्येक वर्षी प्रगती काय झाली पाहिजे याचा मापदंड नव्हता. तो मापदंड आता आम्ही ठरवून दिला आहे. 1ली ते 8वी पर्यंत, आणि 30 मार्चला तो प्रकाशित होईल. पुढच्या वर्षीपासून तो लागू होईल. त्यामुळे हा एक पहिला मोठा बदल. त्यानंतर माध्यमिक शिक्षणासाठी आजच्या बजेटमध्ये इनोव्हेशन फंड आणि अटल टिंकर लॅब, आमच्या अटलजींच्या नावाने आम्ही लॅब आणि संशोधनाचा माहोल करतोच आहोत. सायन्स एज्युकेशनला महत्त्व आहे. उच्च शिक्षणामध्ये गुणवत्ता सुधारण्यासाठी शोध आणि ज्याला रिसर्च अँड डेव्हलपमेंट म्हणतात, रिसर्च अँड इनोव्हेशन म्हणतात, त्याच्यावरच जोर आहे. त्यामुळे हे सगळं करत असताना आणखी एक स्वयंचा आज उल्लेख केला. त्याची थोडी माहिती सांगतो की स्वयंमध्ये की एनीवेअर लर्निंग, एनी टाईम लर्निंग. आता आपल्याला एनी टाईम मनी माहिती आहे, ATM, पण एनी टाईम लर्निंग आणि एनीवेअर लर्निंग आणि एनीबडी लर्निंग असा हा नवा प्रयोग आहे. तो ऑनलाईन सुद्धा मिळणार कोर्सेस आणि TV चॅनलवरून मिळणार. आणि मला खास चांगलं वाटतं की झी न्यूजनी हे ठरवलं आहे की झीची एक वाहिनी आमचे कोर्सेस प्रकाशित करणार आहे. त्यामुळे या सगळ्या प्रकारात इतक्या लोकांनी सहकार्य दिलं आहे. त्यामुळे कुणालाही कुठलाही कोर्स घेता येईल. त्याला त्याचं जे टाईम टेबलमध्ये पाहायचं त्यांनी, आणि 20 आठवड्याचा कोर्स आहे, 10 आठवड्याचा कोर्स आहे, तर रोज एक लेक्चर होईल, त्याचं मटेरियल असेल, त्याचं ट्युटोरियल असेल, त्याची मध्ये परीक्षा होईल. असं एक ऑनलाईन नवं शिक्षणाचं दार खुलं झालं आहे. त्यामुळे त्याचं उद्घाटन आम्ही रीतसर आता करणार आहोत. त्यामुळे अनेक शिक्षणाच्या गुणवत्ता सुधार करून खऱ्या अर्थाने युवकांना सक्षम बनवणं, केवळ रोजगारक्षम नाही, चांगलं नागरिक बनवणं, रोजगाराची कौशल्य देणं आणि जीवन जगण्याचे महत्त्वाचे धडे मिळणं, चांगला माणूस घडवणं, हे शिक्षणाचा उद्देश आहे. विषयाचं ज्ञान देणं, हे तिन्ही घडण्याची आम्ही एक सर्वंकष योजना तयार केली. त्याचा आज काही उल्लेख बजेटमध्ये आलेला आहे. प्रकाशजी, प्रत्येक बजेटमध्ये योजना खूप आखल्या जातात, परंतु त्यांच्या अंमलबजावणीमध्ये आपल्याला अनेकदा
अडचणी दिसतात, किंबहुना मागच्या बजेटमध्ये गेलेल्या प्रोव्हिजन्स आणि आत्ताची अंमलबजावणी याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर तफावत आढळते. म्हणजे योजना चांगली परंतु अंमलबजावणीमुळे खोळंबली असं चित्र दिसतं. हे दूर करण्याकरता या अर्थसंकल्पामध्ये काय पावलं उचललेत आपल्या सरकारने? पहिलं म्हणजे आपण लक्षात घेतलं पाहिजे, मोदी सरकार आल्यावर 4 बदल महत्त्वाचे झाले. पहिला बदल हा की कार्यक्षमता इतकी जबरदस्त वाढली की आता आम्ही दरवर्षी बजेटबरोबरच आज एक पुस्तक दिलं आहे की गेल्या वर्षीच्या बजेटपैकी किती अंमल झाला. आम्ही दर 3 महिन्यांनी प्रत्येक गोष्टीचा आढावा घेतो, सामूहिकपणे सुद्धा मंत्रिमंडळात. आणि म्हणून कुठलीही गोष्ट मागे राहणार नाही. उलट 1 फेब्रुवारीला बजेट केलं ते सुद्धा बजेट पूर्ण नीटपणे खर्च व्हावं आणि त्याचं नीट अंमलबजावणी व्हावी यासाठी केलं. त्यामुळे ही नवी सुरुवात आहे. आमचा फरक असा आला की पूर्वी सरकार हे घोटाळ्यामुळे गाजत होतं, आता कार्यक्षमतेमुळे गाजतं, जनतेच्या सहभागामुळे गाजतं. दुसरं झालं की आम्ही नैसर्गिक संसाधन, मग स्पेक्ट्रम असो, कोळसा असो, बाकीची खनिजं असोत, सगळ्याचा लिलाव पद्धतीने, पारदर्शी पद्धतीने आम्ही काम सुरू केलं. त्यांच्या काळामध्ये उलटं झालं. इथेच सगळा फेवरेटिझम, क्रोनी कॅपिटलिझम, डिस्क्रिमिनेशन सगळं आलं आणि हे सगळं आम्ही डिस्क्रेशन ते सगळं काढून टाकलं. आत्ता सगळ्यात महत्त्वाचा भाग असा आहे की गाव, गरीब, किसान, जवान, नौजवान, दलित, आदिवासी, महिला, अल्पसंख्याक आणि वरिष्ठ नागरिक समाजाच्या सर्व स्तरांना या बजेटमध्ये ठोस कामं आहेत, ठोस आश्वासनं नाहीत नुसती, ठोस कार्यक्रम आहेत आणि त्याची लगेच अंमलबजावणी होणार आहे. आणखी एक महत्त्वाचा या बजेटमधला भाग असा आहे की हे बजेटमध्ये राजकीय पक्षांचं फंडिंग हे पारदर्शी पद्धतीने व्हायला पाहिजे याची फार मोठी जबरदस्त सुरुवात केलेली आहे. आणि निवडणूक आयोगाचं जे आहे त्याचा राष्ट्रपतींनी आपल्या भाषणात उल्लेख केला की लोकसभा, विधानसभा निवडणुका एका वेळेला झाल्या पाहिजेत. यासाठी एकमत तयार करण्याचा आम्ही सातत्याने प्रयत्न करून आम्हाला विश्वास आहे की आज नाही उद्या पण 2 वर्षामध्ये हे निश्चित साध्य होईल आणि 19च्या लोकसभेबरोबर जवळजवळ 15-20 राज्यांच्या निवडणुका होऊ शकतात, अशी स्थिती येऊ शकते असा आम्हाला विश्वास आहे. प्रकाश जावडेकर, राजकीय पक्षांना एक प्रकारे 2000 पेक्षा जास्त ज्या देणग्या असतील त्या अत्यंत पारदर्शकपणे आणण्यासाठी आपल्या सरकारने जे पाऊल उचललं आहे त्याचं सर्वांनी स्वागत केलं आहे. आज महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज याच्या संयुक्त विद्यमानं झी 24 तासनी जवळपास 6 तास बजेटचं लाईव्ह प्रक्षेपण केलं. त्यावर अनेक मान्यवरांच्या आम्ही प्रतिक्रिया घेतल्या. त्यातल्या प्रत्येकाने एका सूचनेचं मुक्त कंठानं कौतुक केलं आणि पाठिंबा तो म्हणजे राजकीय पक्षांना आपण जी एक प्रकारे पारदर्शकता आणायचा प्रयत्न केला आहे. परंतु एक सूचना सुद्धा त्याबरोबर करण्यात आली, त्याच्यावर मी आपली प्रतिक्रिया जाणून घेऊ इच्छितो की ते म्हणजे जसं RTI हे सरकारी कार्यालयांना लागू आहे तसं माहितीच्या अधिकारात राजकीय पक्षांना आणण्याच्या दृष्टिकोनातून आपलं सरकार यापुढे पाऊल उचलेल अशी अपेक्षा बाळगायची का? कारण जर पारदर्शकता आणायची असेल तर ती संपूर्णच होऊन जाऊन द्या. त्यातला मुद्दा एवढाच आहे की बाकीच्या बाबतीमध्ये आमचं सगळं बॅलन्स शीट हे निवडणूक आयोगाकडे जमा होतं, त्यामुळे त्याची प्रती कुणालाही मिळू शकतात, पब्लिक डोमेनमध्ये ते असतंच. परंतु कोणी पैसे दिले याची माहिती कशासाठी वापरली जाईल हा सुद्धा महत्त्वाचा मुद्दा असतो आणि त्याला स्वातंत्र्य आहे कुणाला किती पैसे द्यायचे. आणि म्हणून आम्ही जी नवी योजना केली की बॉन्ड्स करणार, बॉन्ड्स हे त्याला बँकेच्या खात्यात त्याच्या डेबिट पडूनच त्याला विकत घ्यावे लागतील आणि विकत घेतलेले बॉन्ड राजकीय पक्षांना तो पाहिजे त्या पद्धतीने देऊ शकेल, पण राजकीय पक्षांनी एका महिन्यात ते बॉन्ड आपल्या खात्यामध्ये भरले पाहिजे तरच ते कामाचे येतील, म्हणजे ते पैसे जमा होतील, त्याचा हिशोब राहील आपोआप. आणि म्हणून ही माहिती पब्लिक डोमेनमध्ये जी जसे बँकांची किंवा सगळ्यांची बॅलन्स शीट कंपन्यांची असतात तशी पक्षांचे सुद्धा हिशोब आणि देणगीचं माहिती ही सगळी असते आणि त्याच्या आधारावर विश्लेषण करून लोक रोज नव्या नव्या बातम्या NGOज देत असतात. त्यात काही चूक नाही. उमेदवारांची सगळी माहिती मिळते, त्यांच्या संपत्तीची माहिती मिळते, लोकप्रतिनिधींच्या संपत्तीची माहिती मिळते. त्यामुळे आता खूप पारदर्शीपणा आला आहे. पण हे लक्षात ठेवलं पाहिजे की देणाऱ्याचं आपल्याकडे समाजात सगळे असतात, हौशे नवशे गवशे, आणि त्यामुळे देणाऱ्याला आपण देऊन चूक केली आणि आपल्या मागे दुसरेच लोक लागले असं होऊ नये, हाही काळजी करण्याचा निश्चित विषय आहे. एका आंतरराष्ट्रीय बाबीकडे आपलं लक्ष वेधायचं आहे. याचा संबंध थेट युवकांशी आणि पर्यायानं आपल्या खात्याशी जोडला जाईल म्हणून मी आपल्याला लक्ष वेधू इच्छितो. ते म्हणजे
डोनाल्ड ट्रम्प आल्यानंतर अमेरिकेमध्ये काही प्रचंड मोठ्या प्रमाणात निर्बंध लागू करण्यात आले आणि त्याचा फटका भारताला बसू शकतो अशा प्रकारचा आता सुतोवाच अमेरिकेशी व्यवसाय करणाऱ्या किंवा अमेरिकेत व्यवसाय करणाऱ्या विशेषतः IT उद्योग क्षेत्रातल्या मान्यवरांनी व्यक्त केलेला आहे. त्याचबरोबर एकीकडे कच्च्या तेलाची आयात आपली वाढते आहे. कच्च्या तेलाच्या किमती आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये ज्या आत्तापर्यंत खाली घसरत होत्या किंवा स्थिर होत्या त्या वाढत चालल्या आहेत. निर्यात आमची कमी झालेली आहे. बॅलन्स ऑफ पेमेंटची सिच्युएशन जरी आत्ता अतिशय भक्कम असली, 12 महिन्याला पुरेल एवढं आत्ता जरी आपल्याकडे परकीय गंगाजळी असली तरी देखील अमेरिकेमध्ये एक डिग्लोबलायझेशनची प्रक्रिया सुरू होणं, ब्रेक्झिट नंतर युरोप मंदावणं या पार्श्वभूमीवर या संदर्भात या सरकारनं काय पावलं उचलली आहेत की जेणेकरून आपल्या देशाला आणि त्याचा GDP संरक्षित केला जाईल? असं आहे, आपण सगळ्यात फायनान्शियल प्रुडन्स ज्याला म्हणतात, म्हणजे वित्तीय तूट, वित्तीय घाटा हा UPAच्या काळामध्ये 4.5%हून पुढे गेला होता. आज आपण 3.2 वर आणला आणि पुढच्या वर्षीपर्यंत 3 वर आणू. ही सगळ्यात मोठी कसोटी होती. बरोबर. कारण आपल्या देशाची अर्थव्यवस्था आपण उधळून टाकू शकत नाही आणि म्हणून सत्तेवर असलं तरी मोह टाळून त्याचा उपयोग करून आम्ही फायनान्शियल प्रुडन्स दाखवला आहे आणि त्याचं सगळ्यांनी कौतुक केलं आहे. दुसरं असं आहे की सुदैवाने भारताची स्थिती अशी आहे, जगापेक्षा वेगळी आहे. कारण भारत एक स्वतःच मोठं मार्केट आहे आणि इथली गरिबी जशी दूर होते, कारण आजच्या ह्याच्यामध्ये जे गरिबांसाठी काम केलं आहे त्यामधून 1 कोटी गरीब परिवार दरवर्षी बाहेर येण्याचं किंवा जास्त प्रमाणामध्ये बाहेर येतील अशा स्वरूपाची याच्यामध्ये व्यवस्था केली आहे. आणि त्यामुळे गरिबी जशी दूर होते तसं बाजारहाट वाढतो आणि बाजारहाट वाढतं तसं देशाची समृद्धी वाढत राहते. त्यामुळे विकसित देश आता 1 ते 2% वेगाने वाढत आहेत. इमर्जिंग इकॉनॉमीज ज्याला म्हणतात, विकसनशील ज्या अर्थव्यवस्था मेजर इकॉनॉमीज आहेत त्या 3 ते 4-5% वाढत आहेत. चीनचं सुद्धा 6-6.5% आलं आहे. आपणच सगळ्यात आत्ता ब्राईट स्पॉट ज्याला म्हणतात अशी स्थिती आहे आणि पुन्हा पुढच्या वर्षी आपण 7%ला गाठू. आणि त्यामुळे आपलं एवढ्या विचित्र तुम्ही सांगितलेली जगाची परिस्थिती खरी आहे, पण या सगळ्या संकटांचा आढावा घेऊन आपण आपली स्थिती मजबूत राहील यासाठी जो आवश्यक फायनान्शियल प्रुडन्स दाखवायला लागतो. आपण काही व्हेनेझुएला नाही, म्हणजे महागाईचा दर आता इन्फ्लेशनचा 3.2% आहे. त्यामुळे आपण ते सगळं रोखून धरतो आणि सगळ्यांना सगळ्या पुरवठा, कुठेही टंचाई नाही, सगळ्या गोष्टी मिळत आहेत अशी आता स्थिती आहे आणि तीच आपण कायम ठेवणार आहोत. वित्तीय तूट 3.2% वर रोखण्यात आपल्या सरकारला यश आलं, हे एक प्रकारे फार मोठी अचिव्हमेंट आहे, याच्यात काही वादच नाही. मागच्या वर्षी हाच आकडा 3.5% होता. जरी पार्लमेंटरी कमिटीने त्या संदर्भातलं लक्ष 3% केंद्रित केलं होतं तरी प्राप्त परिस्थिती पाहता 3.2% ही सुद्धा खूप मोठी अचिव्हमेंट आहे. याच्याकरता मी तुम्हाला त्याच्यात प्रशस्तीपत्रक देऊ इच्छितो की याच्यामुळं या सरकारमधल्या फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटवर सकारात्मक परिणाम होईल का? याचं कारण आत्ता त्या फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटमध्ये काहीसं मळब आल्यासारखं वातावरण आहे. विशेषतः 8 नोव्हेंबरच्या घोषणेनंतर भारतामधल्या FDIचा रोख थोडा कमी झाल्याचं बोललं जात आहे. त्यात काय बदल घडेल असं वाटतं आपल्याला यानंतर? नाही, 8 नोव्हेंबर नंतर FDI नाही कमी झालं. FDIचा जो थोडा वेग मंदावलाय जगभर, तो अमेरिकेच्या रिझर्व्ह बँक वाढ करतायत. त्यामुळे अमेरिकेचा पैसा जो जगभर गुंतलेला आहे तो थोडा थोडा तिथून बाहेर पडून पुन्हा आपल्या देशामध्ये जातोय आणि त्यामुळे फेड रिझर्व्हचं व्याज वाढतं. व्याज हा मुद्दा आहे आणि म्हणून ते असताना सुद्धा आज आपलं प्रत्यक्ष FDI, नेट FDI गेल्या 3 वर्षामध्ये खूप वाढलं. कारण आपण ईज ऑफ डुईंग रिस्पॉन्सिबल बिझनेस हे तयार केलं आणि एक करप्शन फ्री गव्हर्नन्सचा, गुड गव्हर्नन्सचा, लवकरात लवकर परवानगी प्रोजेक्ट्सला मिळण्याचा असा जो कार्यक्रम सुरू केला त्यातून हा विश्वास वाढला आणि म्हणून पुढच्या 2-3 वर्षात अनेक विदेशी गुंतवणूक ही मार्गस्थ होणार आहे आणि त्यामुळे आपल्या देशाला फार धोका नाही त्याच्यात. पण बाकीच्या ज्या फार चांगल्या अर्थव्यवस्था नाहीत तिथून मात्र पैसे बाहेर पडून पुन्हा अमेरिकेत जाऊ शकतात. अर्थात अमेरिका शेवटी जग कधी असं सपाट नसतं, म्हणजे जग कधी सगळंच आपलं सारीपाटावर सगळं नीट मांडलेलं आहे आणि तसं चाललंय असं होत नाही. मध्ये मध्ये डिस्रप्शन होत असतात. आता अमेरिकेत सत्ता बदल झाल्यावर तिथे खूप चर्चा चालू आहे,
पण बघूया अजून 2-4 महिन्यांनी प्रत्यक्ष अमेरिकेची गती काय आहे हे कळेल आपल्याला. प्रकाशजी, सार्वजनिक क्षेत्रांमध्ये ज्या बँका कार्यरत आहेत त्या बँकांचा परफॉर्मन्स ही आता चिंतेची बाब आहे. याचं कारण त्या बँकांमध्ये नॉन परफॉर्मिंग ॲसेट्स हे चिंतेचा विषय होते. त्या संदर्भामध्ये बजेटपूर्व जे सर्वेक्षण बाहेर आलं होतं, आर्थिक पाहणी अहवाल बाहेर आला होता, त्याच्यात देखील याबद्दल चिंता व्यक्त केलेली होती. या सरकारनं अशी काय पावलं उचलली आहेत की जेणेकरून नॉन परफॉर्मिंग ॲसेट तयार होण्यापासून आणि जे ॲसेट तयार झालेले आहेत त्या संदर्भात काय या सरकारने पावलं उचलली आहेत? एक तर बँकांच्या कार्यक्रमामध्ये, बँकांच्या निर्णय प्रक्रियेमध्ये राजकीय हस्तक्षेप होऊ द्यायचा नाही, हे आम्ही केलेला सगळ्यात मोठा बदल आहे. बरोबर आहे. तुम्ही गेल्या काळामध्ये मल्ल्याचं कर्ज हे पंतप्रधान कार्यालयातून आणि अर्थ मंत्रालयातून किती त्याचा पाठपुरावा झाला हे आपल्या समोर आलाय. अशी असंख्य उदाहरणं आहेत, ती आता लवकर समोर येतील. प्रश्न असा आहे की राजकीय हस्तक्षेप थांबवला, दुसऱ्या पद्धतीने गुणवत्तेवर निर्णय करा आणि त्याच्यासाठी जो टॅक्सेशन लॉमध्ये सुद्धा आज बदल केला आहे की त्यांना थोडं जास्त सीमा रिझर्व्हसाठी ठेवायला परवानगी दिली आहे. त्याच्यावर टॅक्स लागणार नाही, पण तुम्ही तुमचं NPAs हे कव्हर करू शकता अशा स्वरूपाची सोय केलेली आहे. शक्यतो NPA होता कामा नये, पण जसं मला वाटतं की अर्थव्यवस्था चालू लागते तसे NPA कमीच होत जातात. कारण मग सामान्य गरीब माणूस तर कर्ज थकवतच नाही, मोठ्या उद्योगांची कर्ज थकतात जेव्हा सरकारच अडकतं. अनेक धरणांचे प्रकल्प, अनेक रस्त्यांचे प्रकल्प असे पूर्वी पर्यावरण खात्याच्या परवानगीसाठी सगळे अडकून राहायचे आणि त्याच्यामुळे सगळ्या दिवाळीच्या उंबरठ्यावर आल्या कंपन्या. आम्ही ते सगळ्या परवानग्या दिल्यामुळे आता सगळीकडे कामं सुरू झाली. त्यामुळे जेव्हा मशीन चालू लागतं त्यावेळेला मग NPAs होत नाहीत. हा अनुभव आहे. लघु आणि मध्यम उद्योगासाठी यामध्ये विशेष लक्ष पुरवण्यात आलेलं आहे. त्याबद्दल सर्व महाराष्ट्रातल्या इंडस्ट्रीजनी सरकारचं कौतुक केलं, परंतु एका गोष्टीबद्दल चिंता व्यक्त केली, किंबहुना अपेक्षा पूर्ण झाली नाही त्याबद्दल खंत व्यक्त केली. त्यावर आपली प्रतिक्रिया घ्यायची आहे. ती म्हणजे आयकराच्या मर्यादेमध्ये फार मोठ्या प्रमाणावर बदल अपेक्षित होते. याचं कारण आता डिजिटल इकॉनॉमीकडे आम्ही जात असताना खूप मोठ्या प्रमाणावर पारदर्शकता येईल. जे अत्यल्प लोक फक्त टॅक्स हप्ता भरता, इन्कम टॅक्स, त्या टॅक्स बेसमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर वाढ होईल. त्यामुळे इन्कम टॅक्सच्या स्लॅबमध्ये मोठ्या प्रमाणावर फेररचना होईल अशी अपेक्षा होती, परंतु या क्षणाला ती अपेक्षा पूर्ण झालेली दिसत नाही. सरकारला ही शेवटची संधी होती, कारण याचं कारण यानंतरची जी बजेट असतील, प्रकाशजी, मला कल्पना आहे त्यावर येऊ घातलेल्या 2019च्या निवडणुकांची छाप असू शकते. ही संधी होती, ही संधी सरकारनं का गमावली? नाही, आपण लक्षात घ्या, आपला सगळा प्रयत्न यामध्ये हाच होता की कराच्या मध्ये जे लोक नाही आहेत ती सगळी करामध्ये यावीत आणि 5% करो, 5 लाखापर्यंत ज्यांचं उत्पन्न आहे. म्हणजे आपल्या अनेक रस्त्यावरचे जे फूड स्टॉल आहेत त्यांचं सुद्धा उत्पन्न 5 लाखाच्या म्हणजे 3 लाखापेक्षा निश्चित जास्त असतं. आणि 40-50 हजार रुपये महिन्याला मिळवणारे असे अनेक स्टॉल आहेत फायदा मिळवणारे, आणि ते स्टॉल सुद्धा प्रत्यक्षात भरत नाहीत इन्कम टॅक्स. असे अनेक व्यवसाय आहेत. म्हणून एक आकडा आज त्यांनी दिला की 6 कोटी छोटे छोटे उद्योग आहेत, त्यापैकी फक्त 2 कोटी छोटे दुकानदार आणि उद्योजक हे टॅक्स भरतात. आता सगळे काही तोट्यात नसतात, त्यामुळे त्यांना भरायला पाहिजे टॅक्स. त्यासाठी 5% केला आणि काय करायचं, इतकं चांगली व्यवस्था आहे. नाही, एक शेवटचा प्रश्न, वेळेची मर्यादा लक्षात घेता, असे गरीब हा कार्यक्रम बघणारे आमच्यासारखे अनेक गरीब मध्यम वर्ग आहेत, त्या मध्यम वर्गाला टॅक्स स्लॅबचं काय, नोकरदार वर्गाला आपण काय दिलंय? नोकरदार वर्ग जो आमच्यासारखा गरीब आहे त्यांच्यासाठी स्लॅबमध्ये सुधारणा का नाही करण्यात आली? नाही, फोन कर, त्यांच्याशी आपला संपर्क तुटलेला आहे. परंतु या देशातल्या कृषी क्षेत्रासाठी, या देशातल्या युवकांसाठी, शिक्षणासाठी, त्याचबरोबर बँकिंग सेक्टरसाठी सरकारनं काय केलं त्याचं वर्णन आत्ता अनेक आक्षेपांना उत्तरं देत प्रकाश जावडेकर यांनी केलं. अत्यंत महत्त्वाचं असं मनुष्यबळ विकास खातं त्यांच्याकडे आहे. त्या खात्यासाठीच्या भरघोस तरतुदीत ते नेमकं काय करणार आहेत त्याचंही विवेचन केलं. त्याच्या अंमलबजावणीवर आमचं कसं लक्ष आहे, किंबहुना यावेळी आम्ही अंमलबजावणीची पुस्तिका दिलेली आहे, दर 3 महिन्यांनी त्याविषयीचं डॉक्युमेंट तयार होईल अशी ग्वाही त्यांनी दिली. हे होते प्रकाश जावडेकर. बातम्यांचा सिलसिला असाच चालवणार आहे. एका ब्रेकनंतर कुठे जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास.
झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.